टाकायची आहे. हे बघा, 1 चमचा ही आपण हळद देखील टाकून घेतलेली आहे. तर आता हे पूर्णपणे आपण हे मसाले वगैरे सगळे एकत्र करून घ्यायचे आहे. तर आपण उलथणीनं हे पूर्णपणे एकत्र करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे. एकत्र केल्यावरती मटणासारखा लाल कलर तयार होतो. जोपर्यंत कढईमध्ये लाल कलर तयार होत नाही तोपर्यंत हे मसाले असे हलवितच राहायचे. एकदा मसाल्याचा कलर हा कडक झाला तर आपण या कढईमध्ये आपण बांबूची भाजी टाकणार आहे. पूर्णपणे आपण परतून घेतलेली आहे. आता बघा, ही भाजी आता आपण टाकणार आहे. चला, आता आमची भाजी शिजलेली आहे. तर आता हे गॅस बंद करून टाकणार आहे आपण. पाणीसुद्धा आटलं होतं, आपण परत एकदा टाकलं होतं. बांबूची भाजी खूप गरम असल्यामुळे हे बघा, पूर्णपणे आता आपली भाजी सुद्धा खूप भारी होणार आहे. आता आपण केली आहे बांबूची भाजी. आता गॅस आपण बंद करू. चला, आता आपण गॅस बंद केलेला आहे. हे बघा, आता आम्ही भाजी घेऊन राहिलो आहे. कशी झाली बघू बांबूची भाजी. भाजी कशी झाली? कशी झाली? भारी झाली ना, मटणावानी. परत घेणार आहे का तू खायला? परत घेणार आहे का? तावत मारला काय तो आता. चला, आता आपण टेस्ट करून बघू. हे बघा, बांबूची भाजी एक नंबर झाली, एकदम मटणावाली. या खायला. तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आम्हाला यूट्यूब चॅनल येऊन नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.